श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या घरात सुद्धा गोकर्णाची वेल आहे का? आता गोकर्णाचं फूल आपलं सगळ्यांनाच बघा आपण पाहिलेलं आहे, आपल्याला माहीत आहे. गोकर्णाच्या फुलालाच अपराजिता आणि विष्णुकांता अशी दोन दिव्य नावं आहेत. आणि अपराजिता म्हणजे जिचा कधी पराभव होत नाही, तर विष्णुकांता म्हणजे श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय असलेली वनस्पती, त्यालाच विष्णुकांता असं म्हटलं जातं. बघा, पुराणामध्ये आणि धार्मिक परंपरेत गोकर्णाचं फूल भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असंही म्हटलं जातं की या फुलानं पूजा केल्यानं श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. घरात सुख समृद्धी तर येतेच, सकारात्मक ऊर्जाही वाढते. पण गोकर्णाला इतकं महत्त्व का दिलं गेलंय, यामागचं धार्मिक काय नक्की कारण आहे, तर हेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, गोकर्ण फुलाचं झाड ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचं सौंदर्यच वाढवत नाही, तर आध्यात्मिक त्याचबरोबर वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल ती घडवत असते. पण बघा, प्रश्न असा आहे की गोकर्णाचं फुलं ही निळी असावीत की पांढरी असावी, आणि घरात गोकर्ण लावल्यानं नेमकं काय होतात, कुठले चमत्कार घडतात, तर ते फायदे काय आहेत? तर बघा, गोकर्णाचं फूल म्हणजेच गोकर्ण, ज्याला संस्कृतमध्ये अपराजिता किंवा विष्णुकांता असं म्हणतात. गोकर्णाचं फूल हे गायीच्या कानासारखे दिसतात, म्हणूनच याला मराठीत गोकर्ण हे नाव पडलं. ही फुलं बघा जास्तीत जास्त म्हणजे करून निळी, पांढरी आणि काही वेळा बघा गुलाबी रंगातही आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु बघा, वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलांचं विशेष महत्त्व आहे. गोकर्णाचा वेल सहजपणे वाळते बघा, विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो. ही वेल तुमच्या घराच्या बघा बाल्कनीत, गॅलरीत किंवा बागेत तुम्हाला लावता येऊ शकते. ती बघा धार्मिक दृष्टिकोनाने खूप महत्त्वाची आहे, त्याचबरोबर औषधी देखील ती वनस्पती आहे. गोकर्णाची वेल आपल्या घरात असेल तर कोणते आध्यात्मिक चमत्कार घडतात, तर बघा, गोकर्णाचं फुलाचं झाड लावल्यानं अनेक आध्यात्मिक असे फायदे होत असतात. हिंदू धर्मात बघा या वनस्पतीला विशेष स्थान असं आहे, आणि त्यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो. आणि गोकर्णाची वेल घरात लावल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा ही येत असते. त्यातल्या त्यात बघा, निळ्या रंगाची गोकर्णाचं फूल घरातील वातावरण शुद्ध करतं आणि शांतता निर्माण करतं. यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या मनात शांती मिळते आणि तणाव कमी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपा राहते, कारण गोकर्ण फुलांना विष्णुप्रिया किंवा कृष्णकांता असंही म्हणतात. कारण की बघा, ही फुलं भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. आणि धार्मिक बघा श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन, वैभव आणि समृद्धी येते असं म्हटलं जातं. तर बघा, विशेषतः आश्विन महिन्याच्या शुक्रवारी लक्ष्मी पूजनात या फुलांचा उपयोग केला जातो. याशिवाय बघा तुम्ही तर्पणासाठी देखील ह्या फुलांचा उपयोग केला जातो, ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे यामुळे शनिदेवाचा कोप शांत होतो. जर बघा आपल्या कुंडलिकेत जर शनिदेवाची दशा असेल तर गोकर्णाचं फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकतं. तर तर बघा, शनिदेवाला गोकर्ण फूल अर्पण केल्यानं त्यांचा कोप शांत होतो असं म्हटलं जातं. आणि घरातील व्यक्तींचं मन देखील स्थिर राहतं. यामुळे घरात शांतता आणि समृद्धी टिकून राहते. त्याचबरोबर बघा, गोकर्णाचं फूल घरात लावल्यानं आध्यात्मिक शांती आणि सौभाग्य हे देखील मिळत असतं. अनेकांचा असा विश्वास आहे की या फुलांनी पूजा केल्यानं व्यक्तीच्या आयुष्यात सौभाग्य आणि समृद्धी ही वाढत असते. तर बघा, निळ्या फुलांचा वापर पूजेत केल्यास भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तर बघा, आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं तर ठीक आहे, पण गोकर्णाचं फूल
निळी असावीत की पांढरी याचं उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचं महत्त्व घेऊया. बघा, जसं की गोकर्णाचं फूल विशेषतः निळ्या आणि पांढऱ्या रंगात आढळतात. दोन्ही रंगच बघा आपल्या धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. कारण निळ्या गोकर्ण फुलांना विष्णुप्रिय असं म्हटलं जातं, कारण ही फुलं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आणि हिंदू धर्मात या फुलांचा उपयोग सुद्धा विष्णुपूजा, लक्ष्मीपूजा आणि शनिदेवाच्या पूजेत केला जातो. निळ्या फुलांचा रंग हा सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचं प्रतीक मानला जातो. तर बघा, वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाचा वेल हा घराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते. निळ्या फुलांचा रंग धन देवी लक्ष्मीला आकर्षित करतो, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळण्यास नक्कीच मदत होते. शिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी पूजा केल्यास घरात सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं, ज्यामुळे कुटुंबातील व्यक्तींची मनही शांत होतात, स्थिर होतात आणि घराची प्रगती होत असते. त्याचबरोबर बघा, घरातील तणावग्रस्त असेल कलह जर असतील घरात तर ते देखील ह्या निळ्या गोकर्ण फुलांचा उपयोग करणं फायदेशीर मानलं जातं. त्याचबरोबर बघा, पांढरं गोकर्ण म्हणजे पांढऱ्या गोकर्ण फुलांचा उपयोग हा सौंदर्यवर्धक आणि औषधी कारणांसाठी केला जातो. ही फुलं शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं. काही ठिकाणी बघा, पांढऱ्या फुलांचा उपयोग हा दुर्गादेवीच्या पूजेत केला जातो, तर पांढरी गोकर्ण फुलांचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठीही होत असतो. ही फुलं घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवल्यानं किंवा लावल्यानं हे शुभ मानलं जातं. पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता देखील वाढवत असतो. बघा, त्यामुळे पांढऱ्या रंगाचं गोकर्णाचा फुलाचं बघा आपण त्याच्यामुळे आध्यात्मिक प्रगती होत असते, मन शांत होत असतं. शिवाय पांढऱ्या रंगाचा गोकर्णाचा फुलाचा उपयोग हा त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि औषधी उपचारांसाठीही केला जातो. आता तुम्ही विचार करत असाल की निळी की पांढरी फुलं निवडावीत, तर याचं उत्तर तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांवर अवलंबून आहे. जर तुम्हाला आर्थिक समृद्धी, देवी लक्ष्मीची कृपा, श्रीहरी विष्णूंची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळी गोकर्ण फुलं निवडा. आणि ही फुलं बघा वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात. जर तुम्ही आध्यात्मिक शांती, मानसिक स्थिरता आणि सौंदर्यवर्धन यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरे गोकर्ण नक्कीच तुम्ही निवडू शकता. तुमच्यासाठी ते योग्य ठरेल. आता बघा, दोन्हींमध्ये पांढरा गोकर्ण की निळा गोकर्ण हा अर्थात तुमच्या मनावर आहे, तुमच्या गरजेवर ते अवलंबून आहे. तुम्हाला कुठलं गोकर्णाचं झाड किंवा वेल तुम्हाला ती लावायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.